आज आपल्या मंडळाचा आहे पाठ्यपूजन सोहळा। मला खूप मस्त वाटतंय। सर्वोदयचा राजा खूप सर्वजण इथे खूप जास्ती एन्जॉय करणारे मला असं वाटतंय आणि या वर्षीचा आपला पाठपूजनचा एकदम झकास झालाय। फायनली आपण चाललो आपल्या परेड वर्कशॉपच्या मार्गावरती। इथे आपला आजचा पाठ्यपूजन सोहळा संपलेला आहे आणि त्यानंतरची जी कामं असतात आपली सर्वोदयच्या राजाची ट्रॉली आपण सोडलेली आतमध्ये आपल्या परेड वर्कशॉपमध्ये। सो नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आयबी ब्लॉग्सवर। सो आज आपली तारीख आहे 29 जून आणि आज तुम्हाला आपल्या पाठीमागचा बॅकग्राऊंडचा वेगळा दिसत असेल, कारण आपण आज आपल्या मंडळामध्ये आणि आज आपल्या मंडळाचा आहे पाठ्यपूजन सोहळा, म्हणजेच की आपला सर्वोदयच्या राजाचा। आणि गेल्या वर्षी आपला होता 74 आणि यावर्षी आपला 75, म्हणजे की खूप मोठा सोहळा आहे आपल्यासाठी आणि मंडळासाठी। सो आज आपला पाठ्यपूजन सोहळा आहे। इथे सर्व आपले मंडळातले कार्यकर्ते मुलं सगळे तयार आहेत आपल्या पाठ्यपूजनासाठी। सो तयार आहेत की नाही पाठ्यपूजनासाठी? बोला गणपती बाप्पा, सर्वोदयच्या राजाचा। सो मित्रांनो, सर्व मंडळी आणि आपले पोरं तयार आहेत आपल्या पाठ्यपूजन सोहळ्यासाठी। तुम्ही सुद्धा तयार व्हा आणि एंड पर्यंत आपला ब्लॉग बघा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। सो चला बघूयात आपल्या सर्वोदयच्या राजाचा पाठ्यपूजन सोहळा आणि आपला अमृत महोत्सवी वर्ष। सो मित्रांनो, हे आपलं सर्वोदयचं ऑफिस आहे। हे सगळे आपल्या ट्रॉफी आहेत आपल्या मंडळाचे, जे की सर्व असे वेगवेगळे कार्यक्रम करून जिंकलेले ट्रॉफी आहेत। हे आपलं सर्वोदय मित्रमंडळाचा बाप्पा आणि समोरच चालू आपला पाठ्यपूजन सोहळा बघू शकतात। इथे आपले आलेले साई म्युझिकल बीट्स, जी की आपली तारदेवच्या राजाला दरवर्षी पाठ्यपूजन सोहळ्याला वाजवते, तीच आपल्या इथे सुद्धा आलेली। सो आज त्यांची सुद्धा धमाल तुम्हाला बघायला ब्लॉगमध्ये। आणि ह्याच्यानंतर आपण जाणार ट्रॉली, म्हणजे पाठपूजन संपल्या इथं ट्रॉली सोडायला आपल्या परेल वर्कशॉपला, कारण आमचा त्यांचा वर्कशॉप आहे आपल्या परेलमध्ये। सो तिकडे आपण जाणार, ते सुद्धा तुम्हाला धमाल बसती या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार। सो ब्लॉग नक्की कंटिन्यू बघा आणि एंडपर्यंत बघत राहा। तर चला मित्रांनो, 75 वर्ष असल्यामुळे आपल्या सर्वोदयच्या राजाचा नवीन बॅनर सुद्धा बनलेला आहे, म्हणजे हा आपला ऑफिस आहे इथे आणि ह्याच्यावरती आपलं नवीन नाव बनलेलं आहे। बहुत सारा क्राऊड कसा जमा आहे आपल्या पाठ्यपूजन सोहळ्याला। आपण इथे आलेलो वरती आणि इथे आपल्या पाठ्यपूजन सोहळ्याची झालेली सुरुवात। आता इथे पूजा व्हायला आणि सर्व होऊ शकतात, मंडळी सर्व तयार आहेत आपल्या पाठ्यपूजन सोहळ्यासाठी। सिद्धू भाऊ हाय कर। नमो नमः गणानात्वं गणपते आवामहे प्रियानात्वं प्रियमणे आवामहे। ओंकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम इंद्राय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। ओम गणपते नमः आवाहयामि स्थापयामि पूजयामि। सो मित्रांनो, फायनली आपल्या फर्स्ट टाइम मंडळामध्ये आलेत आपले रील स्टार, म्हणजेच की आपले कमिशनर, जे की तुम्ही भरपूर सारे गणपती बाप्पाच्या आगमनामध्ये, विसर्जनामध्ये आणि भरपूर कॉन्टेंट बघितले असले आपल्या कमिशनर दादाचे। तर तोच आपल्या मंडळामध्ये आले आहे, तर त्याला विचार कसं वाटतं आपल्या मंडळामध्ये येऊन। सो कमिशनर दादा काय बोलतो आपल्या मंडळात आल्यावर कसं वाटतं? मला खूप मस्त वाटतंय। सर्वोदयचा राजा खूप सर्वजण इथे खूप जास्ती एन्जॉय करणारे मला असं वाटतंय। आणि आज टी शर्टचं पण जर्सीचं ओपनिंग आहे 2025 आणि पाठपूजन सोहळा असा भव्य दिव्य असं सोहळा असं करतात, खूप लोक जमले तिथे, तर खूप छान वाटतं इथे। थँक्यू बोलवल्याबद्दल। धन्यवाद तुला पण, तू आमच्या मंडळामध्ये आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। असंच पुढे सध्या आम्हाला सपोर्ट करत राहा, आम्ही तुला सपोर्ट करू। बोला गणपती बाप्पा, सर्वोदयच्या राजाचा विजय असो।
गणपती बाप्पा
बाबा के दरबार में जिनके हाथ है वो अपने हाथ से डमरू बजाएंगे, बाबा भोले के बनाएंगे। बाबा का दोस्त बहुत पसंद है, एक डमरू आता आपला पार्ट आणि ट्रॉली चालली आपल्या अरुण दत्ताच्या वर्कशॉपमध्ये, म्हणजेच की परेल वर्कशॉपला. हे सर्व सगळे फ्रेश होत आलेत परत ट्रॉली घेऊन जायला परेल वर्कशॉपला. और या आदित्य जो की नाचून पण अजून याची पावर गेलेला आहे. जेवण बिवून झाल्या म्हणून बघा दम किती आहे भाईमध्ये, पूर्ण असं धनाधन धनाधन फुलांनी खेळतोय बघा. यही जोश है लड़कों का, ट्रॉली लेके जाने के लिए भी और पाठ पूजन कंप्लीट करने के लिए भी. देखो देखा बघा बघा बघा. इथे आपला आजचा पाठ्यपूजन सोहळा संपलेला आहे आणि त्यानंतरची जी कामं असतात ती मंडळातली पोरं बघा किती उत्साहाने करतात. किती काय झालं तरी कामं मंडळाची चालू आहेत बघा. पोरं थकले सगळे, नाचून आम्ही थकलो तरी सुद्धा कामं करतोय, कारण आपला बाप्पाची जी आहे ओढ असते मनामध्ये असलेली, ती ओढसाठी आपण किती पण कामं करतो. ते बघा पोरं वगैरे फटाफटमध्ये कामं करतात सगळे बघा. आपला सिद्धू शेठ. सो शेठ कसं वाटतं पाठ्यपूजन झाला? बस मन खुश झालं, जो विचार केला त्यापेक्षा पण वर्ष झालं. काय बोलतो आपले PPL ब्लॉग. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया करून या वर्षीचा आपला पाठपूजनचा एकदम झकास झालाय आणि असाच आगमन व्हायला पाहिजे लालबागचा एकदम. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. टाळ्या वाजवा. मोरया मंगल मूर्ती मोरया 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 विजय असो. फायनली आपण चाललो आपल्या परेल वर्कशॉपच्या मार्गावरती, जे की आपण आता चाललोय ट्रॉली द्यायला आपल्या लाडक्या बाप्पाची आणि आपल्या लाडक्या सरोदेच्या राजाची. तर इथे सर्व मंडळाचे कार्यकर्ते आणि मित्रमंडळी बसले. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती सरोदेच्या राजाचा. आतमध्ये सुद्धा आपले लहान लहान मंडळी बसलेले आहेत. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती सर्वदेच्या राजाचा विजय असो. ईशान कोणाची सरोदेच्या राजाची. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा 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 मोरया रे.
विनाचा दाता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो बाता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो मा सो मित्रांनो फायनली आपण आपली सर्वेच्या राजाची ट्रॉली आपण सोडलेली आतमध्ये आपल्या परेल वर्कशॉपमध्ये. परेल वर्कशॉप तर आता बंद आहे. आपण पुन्हा आपल्या आरोग्याला भेटाने आपली ट्रॉली पण आतमध्ये सोडली आणि त्या मंडळाचे सर्व मित्रमंडळी उभे आहेत. तर आपण लास्ट आपला गणपती बाप्पाचा जयघोष करूया आणि या ब्लॉगची आपण इथेच एंड करूया. आपण ट्रॉली आणताना पाऊस पडला, भरपूर काय काय झालं, आपली ट्रॉलीचं टर्निंग वगैरे मध्ये खूप प्रॉब्लेम आले, पण तरीसुद्धा आपल्या मंडळाच्या पोरांनी हार मानली नाही. ट्रॉली अखेरीला आपण आपल्या वर्कशॉपमध्ये सोडली बऱ्यापैकी आणि सुखरूप. आणि आपला आता बाप्पा आपला उभा राहील थोड्या दिवसामध्येच. आणि या वर्षीच्या आगमनाची तारीख ती म्हणजे आपली 17 ऑगस्ट. तर 17 ऑगस्टला तुम्हाला गणपती बाप्पा आपल्याला बघायला भेटेल आणि ते पण युनिक मूर्ती अशी बघायला भेटणार आहे. तर आता आपण लास्ट जयघोष करू आपल्या बाप्पाचा परेल वर्कशॉपकडे आणि हा ब्लॉग सुद्धा एंड करूया. तर चलो.